नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही का? कितीही मेहनत केली तरी हातात बचत राहत नाही का? अनेक लोक दिवस रात्र मेहनत करतात पण आर्थिक संकट काही दूर होत नाही. तर चला बघूया त्यामागील काही उपाय आणि त्यामागील कारणं. धार्मिक मान्यतेनुसार काही छोटे पण प्रभावी उपाय नियमितपणे केल्यास माता लक्ष्मींची कृपा प्राप्त होऊ शकते आणि घरात सुख समृद्धीही अखंड नांदते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी सांगितलेले 10 खास उपाय. आणि हो, शेवटचा उपाय तर अनेकांना माहितीही नसतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या 10 उपायांमधील सर्वात पहिला उपाय म्हणजे की शनिवारी गहू दळण्यासाठी नेताना त्यामध्ये मूठभर काळे हरभरे मिसळावेत. असे केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता कधीच राहत नाही आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. तर तुम्ही सुद्धा हा एक उपाय अवश्य करून पहा शनिवारच्या दिवशी. उपाय क्रमांक 2, काली मातेची आराधना. जर मन सतत चुकीच्या सवयींकडे नेहमी आकर्षित होत असेल किंवा पैसा टिकत नसेल तर सलग 43 दिवस काली मातेची भक्तिभावाने आराधना करावी, अशी धार्मिक मान्यता आहे. यामुळे मन स्थिर होते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. त्यानंतर मैत्रिणींनो, उपाय क्रमांक 3 असा आहे की शनिवारी काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला. खूप मेहनत करूनही बचत होत नसेल तर शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खाऊ घालण्याची परंपरा आहे. हा उपाय शनिदेवाशी संबंधित मानला जातो आणि आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी कधीकधी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला शनी 7.5 चालू असेल तर त्याचा परिणामसुद्धा हा आपल्या घराच्या आर्थिक परिस्थितीवर होत असतो. त्यामुळे शनिवारी हा एक उपाय अवश्य करा. त्यानंतर उपाय क्रमांक 4, तर आपण पैसे कुठे ठेवावेत? हा प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे. कारण धार्मिक मान्यतेनुसार पैसे नेहमी डाव्या बाजूच्या खिशात म्हणजेच हृदयाजवळ ठेवावेत. यामुळे धनाचा प्रवाह कायम राहतो आणि अनावश्यक खर्च कमी होतो. त्यानंतर उपाय क्रमांक 5 असा आहे की जुनी चांदीची नाणी किंवा कवड्या 2 दिवस पूजन करून पिवळ्या किंवा रेशमी कपड्यात बांधून तिजोरीत ठेवाव्या. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनवृद्धीही होते. कारण लक्ष्मी मातेला पिवळं वस्त्र हे अत्यंत प्रिय असते. त्यानंतर उपाय क्रमांक 6 असा आहे की प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला थोडेसे दूध अर्पण करून मनापासून प्रार्थना करावी. हा उपाय सर्व आर्थिक कामांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि आपले जे काही आर्थिक व्यवहार वगैरे असतील, अडकून पडलेले असतील, ते सुरळीत होण्यास मदत होते. उपाय क्रमांक 7 असं सांगतं की जी काही आपली काळी हळद असते ती अत्यंत शुभ मानले जाते आणि ती जवळ बाळगल्यास धनप्राप्तीचे योग हे जास्तीत जास्त वाढतात आणि त्यामुळे ती आपल्याजवळ किंवा आपल्या घरात किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायलाच हवी. उपाय क्रमांक 8, सूर्यमंत्राचा जप करा. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करून ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि आर्थिक प्रगतीसाठी शुभ वातावरण निर्माण होते. त्यामुळे हा एक उपाय अवश्य करा. उपाय क्रमांक 9, दर शुक्रवारी जे काही कमळाची फुलं असतात ते लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीमध्ये किंवा कपाटात ठेवण्याची परंपरा आहे. पण मित्रांनो, त्याबरोबरच प्रामाणिकपणे मेहनत करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण श्रद्धा आणि कर्म यांचा समतोलच यश मिळवून देतो. त्यामुळे आपण आपले कर्मसुद्धा
आणि आपली मेहनतसुद्धा ही प्रामाणिकपणे करायलाच हवी. उपाय क्रमांक 10 हा सर्वात महत्त्वाचा आणि काही लोकांना माहीत नसलेला उपाय आहे. तर शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेला सकाळी पिंपळाच्या वृक्षाची आणि माता लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करावी. आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आणि घरात सुख समृद्धी यावी या भावनेने हा उपाय केला जातो आणि त्याचे फळसुद्धा माता लक्ष्मी ह्या देतातच. त्यामुळे हा एक उपायसुद्धा तुम्ही अवश्य करा. तर मित्रांनो, हे सर्व उपाय आहेत जे काही आपले आर्थिक अडचणी असतात ते बाजूला होऊन आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी आणि माता लक्ष्मींचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहण्यासाठी. पण त्याबरोबरच माझा एक पर्सनली सल्ला आहे की आपण त्याप्रमाणे प्रामाणिकपणे आपण मेहनतसुद्धा करायला हवी. कारण देवसुद्धा त्यालाच देतो जो आपली मेहनत ही प्रामाणिकपणे करतो आणि त्याचबरोबर श्रद्धेने हे उपायसुद्धा आपण अवश्य करायला हवे. तर मित्रांनो, भेटूया उद्या पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो, आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायला अजिबात विसरू नका.